reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 61. मुलांनो, आजच्या पाठात आपण काही स्वाध्याय करणार आहोत. बघूया काय आहे पहिला स्वाध्याय. ऍक्टिव्हिटी 1. अरे वा, तुम्हाला माहिती आहे की हा स्वाध्याय कॅपिटल अक्षर आणि स्मॉल अक्षर यांची जोडी लावण्याचा स्वाध्याय. इथे आधी तुम्हाला स्मॉल लेटर दिसेल आणि मग दिलेल्या पर्यायांमधून तुम्हाला योग्य ते कॅपिटल लेटर निवडायचंय. बघूया कसं ते. पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. चला तर मग सांगा कोणतं स्मॉल लेटर दिसतंय. सगळेजण क्यू असंच म्हणालात ना. बरोबर. आता स्मॉल लेटरची योग्य त्या कॅपिटल लेटरशी जोडी लावा. करेक्ट आन्सर. कळलं का सगळ्यांना हा स्वाध्याय कसा करायचा आहे ते. चला तर मग आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचाय. सांगा बरं कोणतं स्मॉल लेटर आहे इथे. सगळ्यांनी डब्ल्यू असंच सांगितलं ना. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार. लुक ॲट द स्क्रीन. आता उभं असणाऱ्या मुलानं टीचरला उत्तर सांगायचं. मी थांबते. करेक्ट आन्सर. चला आता पुढे. कोणतं स्मॉल लेटर आहे सगळे मिळून सांगा. झेड असंच म्हणालात ना. बरोबर. उत्तर देण्यासाठी एक जण तयार ना. लुक ॲट द स्क्रीन. आता उभं राहिलेल्या मुलांनी स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यांची जोडी लावायची. टीचरला उत्तर सांगायचं. मी थांबते. करेक्ट आन्सर. चला आता पुढे. कोणतं स्मॉल लेटर लिहिलंय सगळे मिळून सांगा. सगळेजण वाय असंच म्हणालात ना. बरोबर. टीचर घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार. लुक ॲट द स्क्रीन. आता उभं राहिलेल्या मुलानं स्मॉल लेटरची योग्य त्या कॅपिटल लेटरशी जोडी लावायची आहे. टीचरला तुझं उत्तर सांग. करेक्ट आन्सर. चला आता पुढे. सांगा हे स्मॉल लेटर कोणतं आहे. सगळेजण
एक्स असंच म्हणालात ना? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. बरं, आता उभं राहिलेल्या मुलांनी स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यांची जोडी लावायची. मी थांबते. करेक्ट आन्सर. चला आता पुढे. सांगा बरं, कोणतं स्मॉल लेटर आहे इथे? सगळेजण के असंच म्हणालात ना? बरं, आता कोण उत्तर देतंय? आता उभं राहिलेल्या मुलांनी स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर यांची जोडी लावायची. मी थांबते. करेक्ट आन्सर. अरे वा, किती छान आणि भराभर सराव केला हा तुम्ही. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. चला आता पुढे. Activity 2. आला रे आला रे आला, आला रे आला रे आला, बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आधी काही शब्दांची उजळणी करूया. चिंटू दाखवेल ते शब्द सगळे मिळून मोठ्यांनी वाचा. या आधीच्या पाठांमध्ये शिकलायत तुम्ही हे शब्द. बघूया कोणाकोणाला वाचता येत आहेत. आधी तुम्ही वाचा, मग मी वाचेन. आता हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा. येस. नो. is. The. My. Are. There. कोणाकोणाला सगळे शब्द वाचता आले? हात वर करा. व्हेरी गुड. चित्राच्या खाली लिहिलेला प्रश्न मोठ्याने वाचा पाहू सगळे. इज दिस अ कॅट? असंच वाचलं ना? आणि काय वाचलंय त्याचा अर्थ कळला का? मग आता चित्र बघा आणि प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येस किंवा नो ते टीचरला सांगा. मी थांबतो. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून प्रश्न आणि उत्तर वाचा. इज दिस अ कॅट? येस. स्वाध्याय कसा करायचा ते कळलं सगळ्यांना? मग आता एकेका मुलाला उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. तयार ना सगळे? टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. लक्षात आलं ना? चित्र तेच आहे, पण प्रश्न बदललाय. काय आहे प्रश्न? मोठ्याने वाचून दाखव. Is the cat in the pot? असंच वाचलं ना? मग आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येस किंवा नो ते टीचरला सांगा. मी थांबतो. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज द कॅट इन द पॉट?
नो. शाबास. टीचर, मुलांना स्वतःहून वाचायला प्रोत्साहन द्या. चला, आता पुढे. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला निवडतील. त्यांनी उत्तर द्यायचंय. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. उभं राहिलेल्या मुलांनी चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्याने वाचायचा आहे. इज दिस अ रेड बस? असंच वाचलं ना? मग आता उत्तर देण्यासाठी येस आणि नो हे 2 शब्द दिसतायत ना? त्यामधून योग्य उत्तर निवड. मी थांबतो. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस अ रेड बस? येस. बरं, आता याच चित्रासाठी आणखीन एक प्रश्न बघूया. कोण वाचून दाखवेल हा प्रश्न? कोण उभं राहतंय? चित्राखाली दिलेला प्रश्न मोठ्याने वाच. इज द मॅन ऑन द बस? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. करेक्ट आन्सर. माझ्या मागे प्रश्न आणि त्याचं उत्तर वाचा. इज द मॅन ऑन द बस? नो. चला, आता पुढचं चित्र बघूया. एक जण तयार ना? लुक ॲट द स्क्रीन. मग आता चित्राखालचा प्रश्न मोठ्याने वाच. मी थांबतो. आर देअर 2 हॅट्स हिअर? असंच वाचलं ना? आणि प्रश्नाचा अर्थ कळला का? मग आता तर सांग. मी थांबतो. करेक्ट आन्सर. माझ्या मागे प्रश्न आणि त्याचं उत्तर वाच. आर देअर 2 हॅट्स हिअर? नो. आता याच चित्रासाठी पुढचा प्रश्न बघू. प्रश्न वाचण्यासाठी कोण उभं राहतंय? गुड. चित्राखालचा प्रश्न मोठ्याने वाच. इज दिस अ येलो हॅट? असंच वाचलं ना? या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये दे. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून प्रश्न आणि उत्तर वाचा. इज दिस अ येलो हॅट? येस. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. प्रश्न वाचण्यासाठी कोण उभं राहतंय? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा. एक जण तयार ना? चित्राखालचा प्रश्न मोठ्याने वाच. इज दिस अ ग्रीन मॅट? असंच वाचलं ना? मग आता उत्तर सांग. टीचर, मुलांनी सांगितलेल्या उत्तरावर क्लिक करा. करेक्ट आन्सर. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. इज दिस अ ग्रीन मॅट? येस. आता याच चित्रासाठी पुढचा कोणता प्रश्न येतोय ते बघूया. चित्राखालचा प्रश्न कोण वाचून दाखवेल आता? गुड.
प्रश्न मोठ्याने वाच. इज द मॅट ऑन द वॉल? असंच वाचलं ना? मग आता या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो मध्ये दे. करेक्ट आन्सर. माझ्या मागे प्रश्न आणि उत्तर वाचा पाहू सगळे. इज द मॅट ऑन द वॉल? नो. कोणाकोणाला प्रश्न आणि उत्तर वाचता आली? हात वर करा. व्हेरी गुड. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. मुलांनो, स्क्रीनवरची ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा.